नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. पोटनिवडणुकीतून 30 जणांनी माघार घेतली. बारामती पोटनिवडणुकीसाठी 23 उमेदवार आता रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडूनही अर्ज मागे घेण्यात आलेला आहे. 30 जणांनी आतापर्यंत माघार घेतलेली आहे आणि आता अर्ज माघारी घेण्याची मुदत संपलेली आहे. त्यामुळे 23 उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात असतील. सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे. पोटनिवडणुकीतून इतर 30 जणांनी माघार घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज या पोटनिवडणुकीसाठी दाखल झाले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक अर्ज हे मागे घेण्यात आले. 30 जणांनी माघार घेतली. काँग्रेसच्या मोरे यांनी देखील माघार घेतलेली आहे. त्यामुळे आता पुढे होणाऱ्या या निवडणुकीवर लक्ष लागलेलं आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. अनेक नाटकीय घडामोडी या पोटनिवडणुकीच्या उमेदवारी दरम्यान घडलेल्या आहेत. काँग्रेसकडून अर्ज भरण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून इतर पक्षांकडूनही काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर ही शिष्टाई फळाला आली आणि काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेससोबतच इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतलेला आहे. एकूण 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला आहे. मात्र त्यानंतरही 23 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यामुळे काँग्रेस असल्यामुळे अटीतटीची होणारी ही निवडणूक मात्र आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी सोपी होईल असंच म्हणावं लागेल. बारामती पोटनिवडणुकीसाठी आता 23 उमेदवार रिंगणात असतील. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामतीत ही पोटनिवडणूक लागलेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत. राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला होता आणि इतरही अनेक इच्छुक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 30 जणांनी मात्र माघार घेतल्याचं चित्र आहे आणि आता एकूण 23 उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यामुळे अर्थात या निवडणुकीकडे लक्ष असेलच. मात्र काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर ही निवडणूक तशी सुनेत्रा पवार यांच्यासाठी सोपीच असेल असं म्हणावं लागेल. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून. नवनाथ, महत्वाची बातमी आहे. 30 उमेदवारांनी आतापर्यंत बारामती पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेतलेले आहे. अजूनही 23 उमेदवार रिंगणात असतील. नक्कीच अंकिता, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता जी आहे ती होती. कारण काँग्रेस ज्यावेळेस काँग्रेसच्या उमेदवारी आपला जो आहे तो माघारी घेतल्यानंतर शक्यता होती की बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ते बिनविरोध होईल. मात्र काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी मागे घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी मात्र 22 जणांनी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे. यामुळे एकूणच 30 जणांनी जे आहे ते आपले उमेदवारी अर्ज माघार घेतलेले आहेत. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये 22 जणांनी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज जे आहे ते ठेवलेला आहे. यामुळे ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध होईल अशी शक्यता होती ती आता मावळलेली आहे. आणि आता खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये 22 जण जे आहे ते रिंगणात आहेत. आणि आता खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या निधनानंतर रिक्त झालेली होती. आणि आता ही निवडणूक जी आहे ती रंगत आल्याचं पाहायला मिळेल. मात्र ही निवडणूक एकतर्फी जरी असली तरी चर्चेचा विषय जो झालेला आहे. आणि आता खऱ्या अर्थाने निवडणूक जी आहे ते आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. अंकिता जी, नवनाथ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.